महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। दोन कुटुंबातील वाद, गावात तणाव, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप ननवरेंच्या मध्यस्थीने निवळला। ग्रामीण भागातील कान्हेगाव येथील छोट्याशा रस्त्याच्या प्रश्नांवरून दोन शेजारी कुटुंबांमध्ये निर्माण झालेला वाद थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचल्याची घटना नुकतीच समोर आली। क्षुल्लक कारणावरून वाढलेला हा वाद गावातील वातावरण तणावपूर्ण करत होता। मात्र सामाजिक कार्यकर्ते प्रदीप ननवरे यांनी स्वतः पुढाकार घेत संबंधित गावाला भेट दिली। दोन्ही बाजूंचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत संवाद साधला व पर्यायी मार्गाची व्यवस्था सुचवत समेट घडवून आणला। त्यांच्या मध्यस्थीमुळे वाढता तणाव निवळला आणि गावात पुन्हा शांततेचे वातावरण निर्माण झाले। प्रदीप ननवरे यांनी गावातील सरपंच प्रकाश बोकारे यांना संपर्क करून बोलावून घेतले। त्यांच्या समक्ष वाद मिटवून टाकला। स्थानिक ग्रामस्थांनी या सकारात्मक हस्तक्षेपाबद्दल समाधान व्यक्त करत आभार मानले। वाद वाढवण्यापेक्षा तो मिटवणे अधिक महत्त्वाचे असे मत यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केले। प्रश्न छोटा असो की मोठा, तो गांभीर्याने घेत जनतेच्या हितासाठी काम करण्याची भूमिका प्रदीप ननवरे यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे। रस्त्याच्या वादावरून एक प्रकरण चालू होतं। त्यांच्या दोघांचे वैचारिक चर्चा करून सरपंचा समक्ष, गावकऱ्याच्या समक्ष पर्याय व्यवस्था म्हणून मार्ग काढलेला आहे। दोघांचं समाधान झालेलं आहे, बरोबर आहे। यापुढे जर वाद झाला तर कायदेशीर यांच्यावर आणि यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। शांतता गावाची भंग झाली तर उद्या यांनी जसा शब्द दिला आमच्या समोर त्यानुसार काम केलं पाहिजे। पर्याय व्यवस्था म्हणूनही हे रस्ता कायमस्वरूपी नाही आणि याच्या जर कोणी अडचण आणली त्या व्यक्तीवर कायदेशीर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात येईल। पर्याय व्यवस्था आता जे ठरवलं आपण त्यानुसार तुम्ही काम करणार दोघे। उद्या जर गावात भांडणं केले, शांतता भंग केली तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल दोघांवर पण। मी आता हे PI साहेबांना व्हिडिओ टाकणार आहे। सरपंच साहेब तुम्ही सांगा यांचं समाधान कशावर आहे आता, तुमचे दोन शब्द यांच्यासाठी। करायचा नाही तुम्हाला इथून नाही तोपर्यंत ऐकून घे। इकून जरी गेली तरी परवा नाही। तुझं काम झाल्याच्या नंतर ही गिट्टी तुझं काम आणि काय कर थोडी खोऱ्यानं ऐकून घे, थोडंसं खोऱ्यानं नाही। आता खोऱ्यानं उद्या सकाळी खोऱ्यानं ओढून घ्यायचं सगळं, रस्ता मोकळा करायचा। झालं का समाधान तुमच्या याच्यावर? परत तुम्हाला मी सांगतो साहेबाला बिन कोणला बिन तुम्ही कुठं पोलीस स्टेशन जाण्याचा सुद्धा प्रयत्न करू नका। कोणाला गोडी वाटायची आणि तिथे जाऊन काही फायदा तुमच्या हातात लागणार नाही। चला आता ओके झालं, आता करून घेतो तुम्ही टाकून नळ्या टाकून करून घ्या। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, पूर्णा, परभणी।